शाळा उत्तमच हवी, तीही इंग्रजी मीडियमची, CBSE वाली, आणि इमारत काचेची हवी, चकचकीत AC वाली. कारण तसं नसेल तर मग आपलं पोरगं मागे पडेल ना. तिथल्या मुलांबरोबर आपलं मूल सुद्धा मॅच व्हायला पाहिजे, म्हणून आपण तसेच सोहळे आणि समारंभ करायचे. महागडे कपडे लत्ते, गिफ्ट्स, फिरणं, हॉटेलिंग, खाऊ चाऊ माऊ. मग महिन्याला खर्चाचा आकडा फुगत जातो. वाढदिवस, अॅन्युअल डे, हा डे, तो डे, त्याची फी किरकोळ वाटणारे पण न संपणारे खर्च संपतच नाही. अॅन्युअल डेला फोटो हवेत का, त्याचे वेगळे पैसे लागतील बरं का. युनिफॉर्म फी, कपड्यांचे चार्जेस, मध्येच स्पर्धा परीक्षा, त्यांची फी, छंद जोपासायला नको का. म्हणून मग क्रिकेट अकॅडमी, डान्स क्लास, वेस्टर्न म्युझिक क्लासेस, महागडे आणि प्रतिष्ठेचे. महागड्या शाळेत टाकून सुद्धा ट्युशन लावावी लागते, ती पण स्टँडर्ड हवी. मग पुन्हा पैसे. मग रात्री उशिरापर्यंत जागून शाळेने दिलेले प्रोजेक्ट पण तयार करावे लागतात. फेविक्विक, चमकी, कागदांच्या कपट्यांमध्ये थर्माकोलच्या धुळीमध्ये माखायचं काम सांभाळून ट्युशनला ने-आण करायची. आणि इतकं करून हळूहळू पोरगच आपल्याला शिकवायला लागतं की आपण ओल्ड फॅशन्ड आहोत. ओ बाबा, ही पॅन्ट शर्ट घालून नका ना येत जो माझ्या मित्रांसमोर. आई कसली काकूबाई सारखी राहते, हेअरस्टाईल बदल, साडी नको घालत जाऊ. मग आपल्यालाही मॉडर्न व्हावं लागतं. त्याच्याकडे टॅब आहे ना, मग मला पण हवा. गिअरची सायकल मला पण हवी. मोठा इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड मला पण हवा. PC मला पण हवा ना. आणि ऍपल आहे का मला पण हवा. त्याचे बाबा त्याला आलिशान कारमधून सोडतात. मग तुम्ही या खटारा बाईकवर का सोडतात मला. मला पण तशी ती कुबड काढून चालणारी बाईक द्या बरं घेऊन. आणि मग एके दिवशी पोरगं म्हणतं, बाबा मला डॉक्टर बनायचंय. अरे पण तुझे मार्क जेमतेम आहे. अरे मग लावा की 6वी पासून फाउंडेशनचा क्लास. मेडिकलला जायचं तर मॅथ्स सोडावं लागेल, फोकस वाढेल ना माझा. नीट द्यायची असेल तर कोट्याला जावं लागतं. मग तिथले आकडे डोळे पांढरे करणारे. हॉस्टेल, मेस, क्लासची फी, आजारपण, उपचार, सतत भेटायला जाण्या येण्याचा खर्च, रजा खर्च, चिंता, आणि हा जेमतेम पगारावरचा पालक या सगळ्या अपेक्षांच्या मागे फरफटत ओढला जात राहतो. आणि एक दिवस पोरगं म्हणतं, मला काही झेपत नाही बा, मला नाही जमणार हे मेडिकल. तर 2-3 वर्षांचा गॅप गेलेला असतो. इंजिनिअरिंगचा पर्याय आधीच बंद केलेला, कारण मॅथ्स सोडून दिलेलं असतं. मग म्हणतो वकील बनतो. वकील? अरे पण मराठी धड बोलता येत नाही तुला, तिथे शिकवलेलं कसं काय कळणार. दुकानावर पाठवलं तर व्यवहार कळत नाही, त्यात हायफाय सवयी लागलेल्या, साध्या ठिकाणी ऍडजस्ट होत नाही. आणि मग प्रश्न उभे राहतात, का म्हणून, कशासाठी, काय मिळवलं आपण. फक्त इंग्रजी, फक्त ब्रँड, फक्त दिखावा. आपण मुलं घडवली की फक्त महागड्या सवयींचा एक ग्राहक बनवून ठेवलाय. त्याला आयुष्यासाठी सक्षम बनवलं की फक्त स्पर्धेसाठी धावणारं फोप्स असं खेचर बनवून ठेवलंय आपण. विचार तर करावा लागेल. पालक होणं म्हणजे मुलांचे स्वप्न पूर्ण करणारं ATM मशीन आहे का फक्त लोक काय म्हणतील म्हणून ओढून ताडून मन मारून जगणं म्हणजे पालक आहे. आता ना जरा एका जागी थांबून विचार करण्याची वेळ आली. आपल्याला ब्रँडेड डॉक्टर्स, इंजिनियर आणि वकील घडवायचे आहेत की स्वतःच्या पायावर उभे राहू शकणारे आणि लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची धमक असणारे सक्षम नागरिक. कारण शिक्षण तर महागडं झालंच आहे बुवा, पण मुलांच्या आयुष्याची प्रयोगशाळा बनवून ठेवली आपण. फसलेले प्रयोग मग रस्त्यावर, चौकात सापडतात, अडगळ बनून.